कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं आकाश, काय झालं, तू कुठे निघालास? हा, आई सगळं डिटेल मध्ये सांगतो, पण आता मला निघायला. एवढं काय अर्जंट काम आहे? रात्री गेलंच पाहिजे का? तर एक महत्वाचं काम बाबा, जरा आउट ऑफ मुंबई जावं लागणार आहे. काय? आउट ऑफ मुंबई? अच्छा, आत्ता कळलं मला. मला माहिती आहे आकाश आता कुठे चाललाय ते. कुठे? क्लायंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. कारण त्याला माझ्यावरती विश्वास नाही. काय मी लिंबू टिंबू आहे ना, मला काहीच कळत नाही. इतके दिवस जी काय मेहनत करतोय, जे काय दिवस रात्र काम करतोय, त्याचं काहीच आउटपुट नाही. फक्त तोंडावरती कौतुक करतात हे. बाकी खरं काय ना ते हे, मला काहीच जमत नाही, काय प्रॉफिट्स नाही आहेत. सीईओ म्हणून मला खूप काही शिकायचंय असंच वाटतं यांना. अखिल प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे असं आम्हाला काही म्हणायचं नाहीये. मग कसं आहे दादा, मी आता लहान राहिलो नाहीये, मोठा आहे मी आता, कळतं मला सगळं. तुम्ही हे जे काय करताय ना ते माझ्या न कळतपणे करताय, आणि हे चुकीचं आहे. नाही म्हणजे मी जे काही व्हेरिफिकेशन केलं त्याची काहीच किंमत नाही, बरोबर ना? मला काय क्लायंटची डील करताच येत नाही. अखिल, आमचं कोणाचंही असं म्हणणंच नाहीये. तू उगाच पराचा कावळा करू नकोस प्लीज. दादा तू बोलूच नकोस प्लीज. मी तुला सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट मी एकट्याने करणार आहे. मला एकट्याने करायचा, कारण मला सरप्राईज द्यायचं सगळ्यांना. पण नाही, इथे काहीतरी वेगळं चालू आहे. मला लूप मध्ये न ठेवता तुम्ही परस्पर क्लायंटचं व्हेरिफिकेशन करताय. हे बघ अखिल, मी तुला अनेकदा सांगितलं की कोणतंही डील फायनल करण्याच्या आधी व्हेरिफिकेशन केलं गेलं पाहिजे. अरे साधा पासवर्ड जरी रिसेट करायचा असेल ना, तर आपण जो मोबाईल वापरतो ना दररोज, त्याला सुद्धा व्हेरीफाय करावं लागतं. आणि इथे आपली इतकी मोठी कंपनी आहे, त्याचे काही नियम आहेत. आणि तू लूप तर म्हणतोयस ना, मग हे डील फायनल करताना तू आकाशला लूपमध्ये नाही ठेवलंस? तर तू होतासच ना, मग त्याला काय वेगळं सांगणार होतो मी? चुकतोयस तू. प्रश्न फक्त डीलचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे, तर त्या क्लायंटच्या भरोशावर आपण जे भलं मोठं लोन काढणार आहोत ना, त्याचा प्रश्न आहे. उद्या त्या क्लायंटने बॅकआउट केलं तर याचा किती मोठा फटका आपल्याला बसेल, त्याची कल्पना आहे तुला? एक्झॅक्टली अखिल, मलाही हेच म्हणायचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता मी पण हेच म्हणतो तुला मागासपासून. मी काय वेगळं म्हणत नाहीये. मी सगळं व्हेरीफाय केलंय, सगळी व्हेरिफिकेशनची प्रोसेस केली आहे. तेवढी अक्कल आहे मला. आणि आय नो दॅट रिस्क आहे, बट आय विल प्रूव्ह माय सेल्फ. एक मिनिट. नाही, हा काय प्रकार आहे तो आम्हाला तरी सविस्तर कळेल का? मी सांगतो. नाही अखिल, हे दोघे बोलतात ते अगदी बरोबर आहे. अरे आपण एवढं मोठं कर्ज काढतोय तर त्याचं व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे. ते तू व्हेरिफिकेशन केलं हे चांगलीच गोष्ट आहे, पण व्हेरिफिकेशन सगळ्या बाजूने झालं पाहिजे ना, होय की नाही? ज्याला आपण रिस्क ॲनालिसिस म्हणतो. अरे आमच्या वेळेला पण होते. डील व्हायला अजून 2-4 दिवस आहेत ना, मग करू दे ना त्यांना त्यांचं व्हेरिफिकेशन. मला असं वाटतं की आकाश आणि भास्कर योग्य तेच बोलतायत. बस यार, बस झाला आता. तुम्हाला काय करायचं ते करा. मी हा प्रोजेक्ट करणारच आहे. अखिल तूच कर सगळं, आम्ही काही नाही करणार आहोत. फक्त मला व्हेरीफाय करू दे, आणि आमचा होकार आला त्यानंतरच काहीतरी कर ना. अरे हे बघ, आय रिस्पेक्ट यू लॉट. पण सॉरी, मी तुझ्या होकाराची वाट बघू शकत नाही, कारण मी जे काय करतोय ना त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मलाही बिझनेस करतोय अँड आय विल प्रूव्ह माय सेल्फ. अरे अखिल अखिल, अखिल अरे ऐक, मी समजवते त्याला. अखिल, एनिवे चला, मी पण निघतो.
आणि मी एकटा नाही चाललोय. वसुंधरा माझ्यासोबत येत आहेत. आकाश तू एकटाच जा. ती कशाला? का वसुंधरा माझ्यासोबत का नाही येऊ शकत? तिचा काय संबंध? तिला काय कळतंय त्यातलं? आई प्लीज, वसुंधरा माझ्यासोबत येते, दॅट्स फायनल. तू काही तुझा हट्ट सोडणार नाहीस. ठीक आहे, एवढंच कर. दर 4 तासांनी मला फोन कर आणि तू सुखरूप आहेस ते सांग. करेन. थँक्यू. आणि हो, ते काय सत्य सांगणार होतस ते सांगून जा ना. आई माझ्या हातात खूप कमी वेळ आहे. मला निघायला हवं आता. येतो बाबा. सावकाश जा. ते काय लागलं तर कळव. हा चल. नाही 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 नाही, मी आता नाही थांबणार. तुम्ही कितीही म्हणालात ना तरी मी थांबणार नाही. आणि दरवेळेस मीच का ऐकायचं? आता तुम्हाला माझं ऐकावं लागणार आहे. अखिल एकदम करेक्ट बोललाय तू. नाही, तू आता खाली जो काही स्टँड घेतला ना तो एकदम करेक्ट होता. अरे हेच मी तुला इतके दिवस समजावत होते. फायनली तुला कळलंय. यू डिड अ ग्रेट जॉब. तनू, मी सगळ्यांसमोर म्हणालोय की मी माझ्या हिमतीवर करेन सगळं. पण अगं अजून लोन सँक्शन नाही झालेलं. त्यासाठी मला एक मोठा गॅरेंटर लागेल किंवा काहीतरी गहाण ठेवायला लागेल. मला कळत नाही काय करू. अखिल बघ, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. म्हणजे आय डोंट नो तुला पटेल की नाही, पण मला हाच ऑप्शन लास्ट आणि बेस्ट वाटतोय. कोणता? आपलं घर. काय? म्हणजे तूच लोन बद्दल बोलला ना, म्हणून मी घर गहाण ठेवण्याचा ऑप्शन दिला तुला. तनया, आर यू सिरियस? यार आपलं घर, आपलं राहतं घर कसं काय गहाण ठेवू शकतो? अनफॉर्च्युनेटली काहीतरी झालं आणि घर सील केलं तर? नाही 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 नाही, इट इज वे टू रिस्की. नाही. अरे यार अखिल, कम ऑन. असं काय करतोय तू? एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आहेस. तू जसा घाबरला तर कसं होणार मला सांग? कंपनी मोठी कशी होणार? आणि मला सांग, बिझनेसमध्ये रिस्क असतेच ना? हा, माझी मम्मा तर नेहमी सांगते, जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा. नाही बघ ना, म्हणजे तू या सगळ्याबद्दल एकदा जरा पॉझिटिव्ह विचार करून बघ ना अखिल. आणि तसंही तुला असंच नाही सांगत आहे. मागच्या वेळेस आकाश आता जेव्हा सीईओ होता तेव्हा मिस्टर खन्नांच्या इव्हेंटच्या वेळेस त्याने घर गहाण ठेवून लोन घेतलं होतं. तेव्हा बरं चाललं सगळ्यांना. नाही म्हणजे आकाश आता करू शकतो तर तू का नाही करू शकत? त्याला कोणी फसवलं का सांग तू मला? मग तुला का कोणी फसवेल? तू या सगळ्याबद्दल एकदा विचार तरी करून बघ. नाही, तसं बरोबर बोलतेस तू. अखिल, यू कॅन डू इट. आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.